शेजारणीपेक्षा माझ्याकडे भारी साडी असेल असं प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं आणि आपल्या नजरेनं सर्वात मोठं दिसणारं ते आकाश आहे आणि त्या आकाशाचं सुद्धा एक स्वप्न आहे कुठलं स्वप्न बघा बघा केवढ अहो बघा केवढ क्या बात है वाह
बाबासाठी केलं ते आपले सख्खे जन्म दिलेले आई वडील सुद्धा करू शकत नाही. एवढं बाबासाहेबांनी आपल्याला दिले. लोक म्हणतात भगवान जब भी देता है छप्पर फाड़ के देता है, पण बाबासाहेबांनी छप्पर बिप्र फाडत बसले नाही. बाबासाहेबांनी आकाश चिरून आम्हाला दिलं. आणि म्हणून म्हणायचं की नींद अपनी खोकर सुलाया है हमको और आंसू अपने गिराकर हंसाया है हमको. नींद अपनी खोकर सुलाया है हमको, आंसू अपने गिराकर हंसाया है हमको. कभी ना भूलना उस महामानव को, अरे जमाना कहता है बाबा साहब जिनको. दयालु कृपाळू तो सब होणार नाही. कवी, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक, थँक्यू मावशी. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक सुयोग केदार लिहितात. सुयोगार तसा स्वप्न
ऐका बांधवांनो, बाबासाहेब आपल्या संविधान लिहिण्याची जेव्हा जबाबदारी पूर्ण करतात आणि हे संविधान या भारताला प्रदान करतात, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या मनातून बोलतात की माझ्या देशवासियांनो, अथक परिश्रमाने मी हे भारताचं संविधान लिहिलं. या संविधानामध्ये प्रत्येकासाठी मूलभूत अधिकार लिहिले. हे संविधान मी इतकं उच्च दर्जाचं लिहिलंय की ही जर चांगल्या सुशिक्षित लोकांच्या हाती पडेल तर ही संविधान संजीवनीचं काम करेल. पण जर का हे संविधान जर चुकीच्या माणसाच्या हातामध्ये पडलं तर हे संविधान खूप वाईट साबित होईल माझ्या बांधवांनो. आणि हे संविधान मी देतोय, तुमच्यासाठी देतोय, प्रत्येक नागरिकासाठी देतोय. आणि या भारतातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे या संविधानाला वाचवणं. मी माझं कर्तव्य पूर्ण केलं, पण हे संविधान तुम्हाला वाचवायचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात आणि हे संविधान आम्हाला प्रदान करतात. म्हणून सूट बूट घालून साहेबासारखा नटायचा, सूट बूट घालून साहेबासारखा नटायचा, असा इंग्लिश बोलायचा की गोरा बघून उठायचा, स्वतःसाठी नाही कधी बहुजनाच्या हक्कासाठी झटायचा. म्हणून तर कमलेशा माझ्या भीमाला पाहून त्या जातीवाद्यांना घाम फुटायचा, त्या जातीवाद्यांना घाम फुटायचा. बांधवांनो, एवढी मोठी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या खांद्यावर दिली आहे. नाही आम्ही अजूनही गाफील आहोत. रोज संविधानावर हल्ले होतात, संविधानाच्या प्रती जाळल्या जाते, परंतु आम्ही घरात शांत बसतो. माझ्या बांधवांनो, असं करू नका. येणारी पिढी जर तुम्हाला सुशिक्षित घडवायची असेल, बाबासाहेबांच्या विचाराची घडवायची असेल, तर बाबासाहेबांचं संविधान वाचवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून अरे सांभाळा तुम्ही आता, बाबासाहेबांनी दिलेलं, अरे सांभाळा तुम्ही आता, अरे सांभाळा तुम्ही आता ग्रंथ संविधानाला, सांभाळा तुम्ही आता ग्रंथ संविधानाला, संविधानाला सांभाळा तुम्ही आता ग्रंथ संविधानाला, सांभाळा तुम्ही आता ग्रंथ संविधानाला. मेरे भारतवासियों, बातें ज़बान से वफार ईमान की करो, कद्र हमेशा तुम ज्ञान की करो. अबे संविधान से मिला है हक तुम्हें किसी भगवान से नहीं. अबे पढ़ना है तो पहले भारतीय संविधान को पढ़ो. To me.
संविधानाला, कारण अरे तुमचे हे भविष्य में, मेरे भारतवासियों, हर मजहब हर धर्म के लिए मेरे बाबा साहब ने संविधान लिखा, मूलभूत अधिकार दिए। इसलिए मेरे भारतवासियों से मेरी अपील है, और तुमचे हे भविष्य में, तुमचे हे भविष्य में, और तुमचे हे भविष्य में, अरे लिहिले पानो पानाला, पानो पानाला, तुमचे हे भविष्य में, रक्ताची शाही करून मी हा ग्रंथ लिहला, 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 मी नात्या सवर्णांचा अपमान साहिला, मी नाथ सवर्णाचा अपमान साहिला, मी नाथ सवर्णाचा अपमान साहिला, परवाना केली स्वतःच्या जीवाची कधी, परवाना केली स्वतःच्या जीवाची कधी, परवाना केली स्वतःच्या जीवाची कधी, बाबासाहेब बोलतात, अरे मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो, या सत्ता सुंदरीला माझ्या इशाऱ्यावर नाचू शकलो असतो, अरे मी लोळलो असतो हिरे रत्न पाचूच्या बिछाण्यावर, पण माझ्या गरीब जनतेला मी वाचवू शकलो नसतो। महाराष्ट्राच्या नव्हे तर अख्ख्या भारताच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे यांच्याकडून धर्मदान मिळालं, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आमचे अनेक सामने यूट्यूबला फार गाजलेत माझ्या बांधवांनो, म्हणून कि भीमजी अगर चाहते तो सोने चांदी में तुले होते, फिर तो क्या अंबेडकर परिवार के भाग ही खुले होते। अरे फिक्र करना होती अगर इस हिंदी समाज की, तो आज अंबेडकर परिवार टाटा बिरला के भी आगे निकल गए होते। साठी मी प्राण वाहिला, सांभाळा तुम्ही आता ग्रंथ संविधान, तुमचे हे भविष्य में, तुमचे हे भविष्य में, तुमचे हे भविष्य में, और तुमचे हे भविष्य में, अरे लिहिले पानो पानाला, तुमचे हे भविष्य में, 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 लिहिले पानो पानाला। माझ्या या समाजावर अन्याय केला किती, माझ्या या समाजावर अरे माझ्या या समाजावर अन्याय
केला किती अरे रूढीच्या गुलामीने रूढीच्या गुलामीने अरे रूढीच्या गुलामीने अरे छेडिले समाजाला रूढीच्या गुलामीने आदरणीय शिवाड़े जी लिखते हैं कि जुल्म के खिलाफ हर आदमी ने लड़ना चाहिए। जुल्म के खिलाफ हर आदमी ने लड़ना चाहिए। अत्याचार को रोंदते हुए हर पल आगे बढ़ना चाहिए। भारत के सरजमी पर जो भी पैदा हुआ शिवाड़े जी, अरे सबसे पहले भारत का संविधान पढ़ना चाहिए। या गीताचे कवी अशोक जी लिहितात, जागे रे अशोकात समाजाची सेवा कर, ठरेल अरे देवा तुझ्या ठरेल अरे देवा तुझ्या महत्व रे गाण्याला तुम्ही आता ग्रंथ संविधानाला ऐका, तुमच्या आशीर्वादानं माझं महाराष्ट्रभर गाजलेलं गीत सादर करत आहे। आयोजकांची आल्यापासून फरमाईश आहे, तीच पूर्ण करते। माझी माय म्हणते, अग लय बळाला लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेब नसते तर गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी आणि समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी। मनोज राजा गोसावी लिहितात, गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी आणि समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी। मनोज राजा भीम जर आपल्या पत्नी मुलात सुखानं रमला असता तर तुमच्या आणि माझ्या कमरेचा फाडा सुटला नसता कधी। आणि म्हणून माझी माय म्हणते, लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबामुळं 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 तुझ्या न माझ्या
त्या काळी गुरवणारा पोरगा बाई माझा साहेब झाला. गुरवणारा पोरगा माझा साहेब झाला. गुरवणारा पोरगा माझा साहेब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब 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 झाला. थँक्यू. गुरवणारा पोरगा बाई माझा साहेब झाला अन तहसीलीतला मोठा आता नायब. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. आता दुसरं नवीन त्याचा दरारा से सरकारी नोकर. त्याचा दरारा से सरकारी नोकर. अग त्याचा दरारा से सरकारी नोकर. बाबासाहेब यांनी सुद्धा मला लाख मोलाची भेट दिलेली आहे. तुमचं सुद्धा मनापासून आभार. बघा राजवाड्यातला माणूस आता गावात आला. राजवाड्यातला माणूस आता गावात आला. राजवाड्यातला माणूस आता गावात आला. साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा. साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला. साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला. ऐका त्या काळी पूर्वी आमचे नाव होते दगडूबा, धोंडूबा, येडूबा. आणि आज बाबासाहेबांच्या पुण्याईने माझी माय म्हणते की झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. सुखाचा तो डोंगर बसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. काल जातीमुळे गावाबाहेर वस्ती असायची आमची निलेशा, पण आज ब्राह्मण चौकीदार असतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. राजवाड्यातला माणूस आता गावात आला. राजवाड्यातला माणूस आता गावात आला. राजवाड्यातला माणूस आता गावात आला. साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला. साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला. साऱ्या गावचा कारभारी
पुण्याईने साहेबांनी सांगितलं बेसिक मध्ये नळ आहे, बाथरूम मध्ये नळ आहे, घरादारात नळ आहे, शावर खाली आंघोळ करतो आम्ही. पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी माझ्या माईला वनवन भटकावं लागायचं, पाणी वाढगं माय म्हणत फिरावं लागायचं. अरे काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं. झोप आली, झोप आली. हा म्हण थोडं. काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं. अरे त्याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात पाणी होतं. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने निलेश दादा लिहितात की भीमामुळे 9 कोटीची पेटली आज चूल आहे, पैसा आदला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. भीमामुळे 9 कोटीची पेटली आज चूल आहे, पैसा आदला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. काल पाण्यासाठी तुम्ही आमचा छळ केला भडव्यांनो, पण आज भीमाच्या पुण्याईने निलेशा आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे, आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे. एका विहिरीवर पाणी बाया लागले शेजारा, सावलीचा विटाळ व्हायचा. आज मगाशी सांगितलं साहेबांनी की थोडा नोकरदार झाला, नोकरीला लागला की त्याला कोण पाहिजे, ब्राह्मणाची पाहिजे. म्हणजे हे बाबासाहेबांच्या पुण्याईने कुणी कुणाचे आणू शकतं. पहिलं आमच्या सावलीचा वाट व्हायचा. अरे जुना काळ किती हराम होता, माणूस माणसाचा गुलाम होता, जोहार मायबाप करीत सलाम होता, आणि शूद्राच्या तोंडाला जगी लगाम होता. सवर्णाच्या घरामध्ये कुत्र्या मांजराचा पाळ होता, पण आम्ही माणसं असून आमच्या सावलीचा विटाळ होता. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने बंद दारे आज खुले झाली आहेत, आणि काळाचाही काळ तुझे मुले झाली आहे. की बंद दारे आज खुले झाली आहे, आणि काळाचाही काळ तुझे मुले झाली आहे. वाहिले जे काल नैनामधून मनोज राजा, त्या आसवांचे आज फुले झाले आहे, त्या आसवांचे आज फुले झाले आहेत. आणि माझ्या तरुण बांधवांसाठी तुम्हाला नक्की आवडेल की मेल्यावर कामी येणार नाही जळालेली ती राख. ऐका रे, लय नाचत होते ना मग. मेल्यावर कामी येणार नाही जळालेली ती राख, गोडी नसेल तर काय चाटावा तो पाक. आणि आज स्वाभिमानानं ब्राह्मणाच्या पोरी जय भीमवाल्या सोबत खाती बघा तो वाघाचा खुराक. आणि म्हणून क्या बात आहे मावशी, नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात, नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात. बाबासाहेब बाबासाहेबांच्या जन्माच्या आधी आमची परिस्थिती कशी होती. काखेत लेकरू हातात झाडतं, डोईवर शेणाची पाटी, कपड्याला धक्का, फरकट भत्ता, फजिती होती माई पोटी. आणि आज बाई माया भीमार, बाई माया भीमार.
बाय माय अभिमान बाय अभिमान माय सोन्यानं भरली बाय माय अभिमान माय सोन्यानं भरली बाय अभिमान माय सोन्यानं भरली बाय अभिमान माय सोन्यानं भरली शेवट सादर करते गाव पंक्तीत आता बसू लागल प्रकाश पहिली आमची परिस्थिती जर एखाद्या पाटलाच्या वाड्यावर जर आमच्या माणसानं काम केलं आणि त्या कामाचा मोबदला जर मागण्यासाठी आमचा माणूस गेला तर त्या पाटलाची पाटलीन त्याच्या जोडीमध्ये शिळे तुकडे टाकायचे. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने पैसा आतला तिजोरी ठेवायला मिळते. मनोजराजा गोसावी लिहितात ऐकताय ना अभ्यास हेरा बेटे के पैसा आतला तिजोरी ठेवायला मिळते पंती परी जीवन तेवायला मिळते. मनोज राजा रमा भीमानं कष्ट केलं म्हणून तुम्हाला न मला पोटभर जेवायला मिळते. तुम्हाला न मला पोटभर जेवायला मिळते. गाव पंक्तीत आता बसू लागल परिवर्तनातला दिसू लागला विकास.
बिक जाए जो दुनिया में, एक एक अल्फाज को तराजू में तोल के सुनना साथी। बिक जाए जो दुनिया में वो जरदार नहीं, जरदार माने पैसे वाला। शाहों के ऐसे कभी मयार नहीं। बिक जाए जो दुनिया में जरदार नहीं, शाहों के ऐसे मयार नहीं। जो बेच के जीते हैं अपना जमीर, वो लोग कभी खुददार नहीं होते। खुददार नहीं कभी खुददार नहीं। माँ के आंचल से कभी प्यार, माँ के आंचल में कभी प्यार से आके देखो। देश के मिट्टी को कभी आंखों से लगा कर देखो। कि माँ के आंचल को कभी प्यार से आकर तो देखो, देश के मिट्टी को आंखों से लगाकर तो देखो। अरे भीम की कुर्बानी को आसान समझने वालों, तुम अपने बच्चों की बलि चढ़ाकर तो देखो। तुम अपने बच्चों की बलि चढ़ा कहीं तो देखो। अरे लढला जीवन भर तुमच्याच साठी। अरे माझ्या भावांनो, माझ्या समाज बांधवांनो, अरे लढला जीवन भर, अरे तुमच्याच साठी। अरे लढला जीवन भर तुमच्याच साठी, त्या मर्दानी मर्दाचं काय। शपथ बाबासाहेबाची, जे सच्चे भीमसैनिक आहे त्यांच्या डोळ्यातून आसू निघेल माझ्या बांधवा। अरे लढला जीवन भर तुमच्याच साठी, त्या मर्दानी मर्दाचं काय। अरे स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या अरे भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या भीमाच्या कर्जाचं काय। अरे अवलोकन उद्याच्या पिढीत होईल, ज्यांना ज्यांना माझ्या बाबासाहेबांच्या जय भीम घेण्याची लाज वाटते त्या हरामखोरांनी ऐकावं। अरे अवलोकन उद्याच्या पिढीत होईल, अरे बैमानांची गिनतीच किड्यात होईल। अरे ज्यांनी सोडले बाबासाहेबांचा जय भीम घेणे, त्या साऱ्याची गिनती हिजड्यात होईल। अब नहीं होगा मेरे बाबा को छोड़ के जाने वालों को माफ, चुकीला माफी। हीरा बेटे जो गद्दार हुआ वो अपना नहीं, जो गद्दार है वो अपना नहीं, क्योंकि माफ नहीं होगा मेरे बाबा को छोड़ के जाने वालों को। गायकवाड़ साहब, अरे माफ नहीं होगा मेरे बाबा साहब को छोड़ के जाने वालों को। ये नसीहत कर दो रे चमचेगिरी करने वालों को, अरे नाकाम करने उनकी सारी चालों को। इस केर जरा गांव के चौक में पकड़ो और जूते मारो गद्दारों को। भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या
ब्राह्मणाची आली मुलगी, ब्राह्मणाची आली मुलगी, ब्राह्मणाची आली मुलगी, ब्राह्मणाची आली मुलगी. आणि काल होता तू कंगाल आता, काल होता तू कंगाल आता, पिट्टो श्रीमंतीची ढोलकी, पिट्टो श्रीमंतीची ढोलकी, पिट्टो श्रीमंतीची ढोलकी, अरे बाबासाहेब बोलून गेले, अरे जा आपल्या घराच्या भिंतीवर लिहा की तुम्हाला शासन करते जमात बनायची. बाबासाहेबांनी म्हटलं होतं संघटन बडा करो, संघटना बडी करो. संघटना काढायला बाबासाहेबांनी सांगितली नव्हती माझ्या बांधवांनो, पण आज उठ सूट कोणी संघटना काढतो. त्याच्या मागे 4 लोक नाही, पण त्यांनी संघटना काढली. परंतु जर का हा समाज एकीने वागला असता, जर का हा समाज एकीने वागला असता, तर जातीयवाद्यांच्या छातीवर नाचला असता. अरे 17 पार्ट्या आणि 18 झेंडे जर का झाले नसते, तर केव्हाचा दिल्लीच्या गादीवर जाऊन बसला असता. आणि हल्ली समाजात लई बेकार भ्याड आला. आमच्या समाजातला एखादा शिकून सोडून मोठ्या नोकरीवर गेला का त्याला आमच्या समाजाची पोरगी ब्राह्मणाची असं थोडसा का नोकरीवर गेला तर त्याला समाजाची गरीब पोरगी चालत ब्राह्मणाची. लेकिन सुनिएगा, शेर सुनिएगा दादा, भीमाशी बैमान झालेल्याशी सलगी ठेवू नका, भीमाशी बैमान झालेल्याशी सलगी ठेवू नका. त्याचं फुल बी घेऊ नका, त्याला फुल बी देऊ नका. अरे बाबासाहेबांच्या चळवळीला बैमान झालेल्या घराण्यात मनोज राजा, अरे तिथली मुलगी बी मागू नका, तिथं मुलगी बी देऊ नका. माऊल्यांनो, अरे ब्राह्मण कन्या घरात आणली, आणि मग अरे ब्राह्मण कन्या घरात आणली, समाजाच्या शोभाचं काय. पोरानं ब्राह्मण कन्या आणली, पण समाजाच्या शोभाचं काय, ते कुठे जाईल. अरे ब्राह्मण कन्या घरात आणली, समाजाच्या शोभाचं काय. अरे स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, अरे स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय. 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 बेकीचे ढोल ताशे पिटणारे भेटले, बेकीचे ढोल ताशे पिटणारे भेटले, मानापानासाठी रुसणारे भेटले. बेकीचे ढोल ताशे पिटणारे भेटले, अरे मानापानासाठी रुसणारे भेटले. मनोज राजा बाबासाहेबांच्या चळवळीला अरे जेही भेटले हरामखोर सारे लुटणारे भेटले. कधी मोर्चात दिसला नाही, कधी मोर्चात दिसला नाही, बुद्ध विहारी गेला नाही, बुद्ध विहारी गेला नाही, बुद्ध विहारी गेला नाही. आणि जयंतीतही घुसला नाही, जयंतीतही घुसला नाही, कधी विहारी बसला 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 नाही. अरे वंचित केले मजला माझ्याच गावापासून, मज तोडण्यात आले माझ्याच भावापासून. मनोज राजा जाहीर व्हावी घरबुडव्यांची नावे, मनोज राजा जाहीर व्हावी घरबुडव्यांची नावे, अरे सुरुवात भलेही व्हावी माझ्याच नावापासून.
मनोज राजा बापानं तुझ्या 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 दिलेला दर्जाचं काय बापानं तुझ्या दिलेला दर्जाचं काय मनोज राजा बापानं तुझ्या दिलेला दर्जाचं काय मनोज राजा बापानं तुझ्या दिलेल्या दर्जाचं काय अबे बाबा साहब ने कहा था हुक्मरान बनो ताकत हासिल करो एजुकेटेड समाज बनो लेकिन हमारा समाज एजुकेटेड बन गया वेल एजुकेटेड बन गया लेकिन कि चुनाव की तू शानो शौकत में बिक गया चुनाव की तू शानो शौकत में बिक गया 2-4 दिन की खुशनुमा दावत में बिक गया अबे लानत है तुझ पे आज सारे समाज को अबे आदमी होकर मुर्गी के कीमत में बिक गया अरे खुर्ची के लिए तू जालिम से सौदागरी ना कर ए मेरे बाबा के बच्चे अरे खुर्ची के लिए तू जालिम से सौदागरी ना कर और कातिल को आंदोलन से तू यूं ही बरी ना कर अबे औलादे कोई है बिबने खुद की तेरे लिए तू अपने औलादों के लिए भड़वेगिरी मत कर टूट कर बिखर जाए वो कभी फौलाद हो नहीं सकता ये मैंने 4 लाइन लिखने की कोशिश की है भाई कि टूटकर बिखर जाए वो कभी फौलाद हो नहीं सकता जो चले धम्म की राह पर वो कभी बर्बाद हो नहीं सकता और जो गद्दारी करे मेरे बाबा साहब के साथ में विकास यकीनन वो एक बाप की औलाद हो नहीं सकता या गीताचे कवी माझे गुरुवर्य मनोज राजा गोसावी लिहितात अरे मनोज राजा बापानं तुझ्या अरे दिलेलं दर्जाचं काय अरे बाबासाहेबांची गद्दारी करून स्वतःसाठी जगणाऱ्या माणसा अरे स्वतःच्यासाठी जगणाऱ्या माणसा अरे स्वतःच्यासाठी अरे स्वतःच्यासाठी अरे स्वतःच्यासाठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय स्वतःच्यासाठी तुम्ही खूप हसलात पण मला एक सांगा तुम्ही सगळ्यांनी पैसे घेतले ना सरकारचे घेतले ना घेतले ना बाई तुम्ही नाही घेतले का मी बी नाही घेतले पण यांनी घेतले हा तुम्ही घेतले का घेतले पण तुमच्यासाठी सांगते काय संविधान विरोधी मनवाद्याच्या संविधान विरोधी मनवाद्याच्या उरात भरली धडकी कशी उरात भरली धडकी अहो जेव्हा मताची पडली कडकी जेव्हा मताची पडली कडकी तेव्हा बहीण झाली मताची पडली कडकी तेव्हा बहीण झाली लडकी जेव्हा मताची पडली कडकी तेव्हा बहीण झाली मताची पडली कडकी तेव्हा बहीण झाली लडकी जेव्हा मताची पडली कडकी तेव्हा बहीण झाली लडकी अरे संविधान विरोधी मनवाद्याची अरे संविधान विरोधी मनवाद्याच्या छातीत भरली धडकी अशी छातीत भरली धडकी हो जेव्हा मताची पडली कडकी जेव्हा मताची पडली कडकी तेव्हा बहीण झाली लडकी मताची पडली कडकी तेव्हा बहीण झाली लडकी जेव्हा मताची पडली कडकी तेव्हा बहीण झाली लडकी जेव्हा मताची पडली कडकी तेव्हा बहीण झाली लडकी जेव्हा मताची पडली कडकी तेव्हा बहीण झाली लडकी
आम्ही पैसे नाही देणार हा. झाली लाडके जेव्हा माताची पडले लाडके तेव्हा बहीण झाली लाडके जेव्हा माताची पडले लाडके जेव्हा माताची पडले लाडके तेव्हा बहीण झाली लाडक्या झाल्या काही जणी आमच्यातल्या 2-4 जणी आम्हा सरकारले लय काळजी हाय हो बाई 1500 रुपये पाठवलं 100 रुपयाचा स्टॅम्प बंद केला 500 रुपयाचा स्टॅम्प चालू केलं यानं सिलेंडर एवढं महाग केलं आणि तुम्हाला 1500 दिले 15 लाखाचा वादा केला होता आणि 1500चं चॉकलेट दिलं तुम्हाला म्हणून तर माझं म्हणणं आहे लाडका भाऊ तो कटपुतली हाय व अगे माझे ताई हे माझे मावशी हे माझे काकू लाडका भाऊ तो कटपुतली हाय व त्यानं खिशातून पैसे दिले नाय व कारण लाडका भाऊ तो कटपुतली हाय शकुंतला शांताशिला लाडका भाऊ तो कटपुतली हाय लाडका भाऊ तो कटपुतली हाय लाडका भाऊ तो कटपुतली हाय त्यानं खिशातून पैसे दिले नाय लाडका भाऊ तो कटपुतली हाय त्यानं खिशातून पैसे दिले लाडका भाऊ तो कटपुतली हाय त्यानं खिशातून पैसे दिले लाडका भाऊ तो कटपुतली हाय त्यानं खिशातून पैसे दिले नाही आणि अगं लाडका भाऊ तो कटपुतली आहे फक्त निवडणूक आली म्हणून तुम्ही लाडक्या झाल्या आणि निवडणूक गेली तर एवढ्या सावत्र भान का नाही तुम्ही अरे 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 हा बेटा जय भीम डबल बोलू के काका अरे क्या बात है चिंट बाका डमडम आहा काय म्हणणं आहे लाडका भाऊ तो कटपुतली गायब लाडका भाऊ तो कटपुतली गायब त्यानं खिशातून पैसे दिले नाही भाऊ तो कटपुतली हाय त्यानं खिशातून पैसे दिले नाही लाडका भाऊ तो कटपुतली हाय त्यानं खिशातून पैसे दिले नाही आणि राखी बांध 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 राखी त्या तुमच्या भावाले म्हणा राखी बांध 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 पण बटन कमळाचं दाबू नको मायव बटन कमळाचं दाबू नको मायव डॉक्टर मॅडम माऊल्यांना माझं म्हणणं आहे राखी बांध 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 राखी राखी बांध राखी बांध राखी बांध पण बटन कमळाचं दाबू नको मायव बटन कमळाचं दाबू नको मायव बटन कमळाचं दाबू नको मायव त्यानं खिशातून पैसे दिले नायव बटन कमळाचं दाबू नको मायव त्यानं खिशातून पैसे दिले बटन कमळाचं दाबू नको मायव त्यानं खिशातून पैसे दिले बटन कमळाचं दाबू त्यानं खिशातून पैसे दिले संपूर्ण ओबीसी समाजाचे खूप खूप आभार माझ्या ओबीसी भावांनो एक गोष्ट लक्षात घ्या बाबासाहेबांना संविधानामध्ये 340वी कलम सर्वात पहिले ओबीसींसाठी लिहिली ओबीसींसाठी या देशामध्ये ओबीसींच्या आरक्षणासाठी अरे मंत्रिपदाला लात मारणारा माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून बाबासाहेबांना मंत्रिपदाला लात मारली हिंदू कोड बिल लिहिलं माझ्या माय माऊल्यांना मान सन्मान भेटला
आणि ज्या ज्या माऊल्या म्हणतात की नाही, ज्या ज्या आम्हाला आमच्यासाठी का गेला गे बाबासाहेबांना तुमच्यासाठी केलं म्हणतात की नाही. ज्या ज्या म्हणतात की नाही, अगे आमच्यासाठी काय केलं बाबासाहेबांनी तुमच्यासाठी केलं. मग अशा बायाने घरी बोलवा, त्यांना चहा नाश्ता चारा आणि मग तिले सांगा, ए झाकण झुले. बाबासाहेबांचं संविधान येण्याआधी कोणत्याच जाती धर्माच्या स्त्रियांना शिक्षणाची संधी नव्हती, पण आज प्रत्येक जाती धर्माची बाई शाळा शिकते. कोणाची पुण्य. अरे तोंड काय नुसतं आलू भात खाल दिला का, जोरान बोला ना. जिथं नाही बोलायचं तिथं बरोबर बोलता तुम्ही. आता दोघी तिघीचा झगडा होते ना, थांब घे तुले पायतोच बोलते, तिथं बरोबर जोर निघते तुमचा. आज प्रत्येक जाती धर्माची बाई शाळा शिकते. कोणाची पुण्य. आज प्रत्येक जाती धर्माची बाई नोकरी करते. कोणाची पुण्य. दर एक महिन्याले पगार घेते. कोणाची पुण्य. अव दिवाळी आली म्हणजे बोनस घेते. कोणाची पुण्य. प्रोव्हिजन फंड घेते. कोणाची पुण्य. अपघात विमा घेते. कोणाची पुण्य. आणि प्रेग्नन्सी लीज घेते. कोणाची पुण्य. आता प्रेग्नन्सी लीज म्हणजे काय काय म्हणता जी. थांबू का, बंद करू. मी ऐसा डिस्टर्ब मत करो यार, असं झापूक झुपूक करू नका. मग मला बातच फुगाणा येते, मग मला येते राग. हा मग मी बोलतो तर माझ्या दिसते तोंड नाही का, असं मंदामंदी टोकू नका. प्रलय भाऊ, बटन हत्तीचं दाबाचं हाय वो, बटन हत्तीचं दाबाचं हाय वो, प्रलय ते लंगले आनाचं हाय. बटन हत्तीचं दाबाचं हाय वो, प्रलय ते लंगला आनाचं. हत्तीचं दाबाचं हाय वो, प्रलय ते लंगला आनाचं हाय वो. बटन हत्तीचं दाबाचं हाय वो, प्रलय ते लंगला आनाचं. हत्तीचं दाबाचं हाय वो, प्रलय ते लंगला आनाचं हाय वो. भैया एक मिनट पहले जुमला कंप्लीट कर लेता. हाँ पहले बात क्यों क्या है वो गाने से पहले पैसे ले साला हराम के लिए जैसे लगता है. ऐसे मेहनत के पैसे होना अपने को. हाँ कुठे होता आपण. हाँ दिवाळीचा बोनस. मग मला सांगावं तुम्ही, दिवाळीचा बोनस काय फक्त तुम्हीच घेता का. प्रत्येक जाती धर्माची बाई दिवाळीचा बोनस घेते. प्रेग्नन्सी लीज घेते. प्रेग्नन्सी लीज म्हणजे जी बाई नोकरीत रुजू असेल आणि ती जर गरोदर असेल तर तिला 6 महिन्याची सुट्टी दिल्या जाते, त्याला प्रेग्नन्सी लीज म्हणतात. आणि त्याचा एकही रुपया तिच्या पगारातून कापल्या जात नाही. ही बाबासाहेबांनी वरदान दिलंय तुम्हाला. तरी आमच्यातल्या काही चिलम टोंड्या म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय अव वाचणं 2 पुस्तकं काय काप्या करून पास झाली का तू. म्हणून तर म्हणलाय माझं काय, राखी बांध 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 राखी बांध. पण बटन कमळाचं दाबू नको मायव, बटन कमळाचं दाबू नको मायव, त्यानं खिशातून पैसे दिले नाही. बटन कमळाचं दाबू नको मायव, त्यानं खिशातून पैसे दिले. बटन कमळाचं दाबू नको मायव, त्यानं खिशातून पैसे दिले मायव. बटन कमळाचं दाबू मायव, खिशातून पैसे दिले. वेळ फार कमी आहे बांधवांनो. मी अवघ्या 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये माझं संपवतो, कारण आत्याला सुद्धा रमाई गायची आहे. म्हणून ऐका माझ्या बांधवांनो, पहिला बंद सुनिए इस गाने का. क्या कहना है. अरे कर आपला कटविला, अरे कर आपला कटविला, रोख पैसा साठविला. 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 आणि कर आपला कटविला, रोख पैसा साठविला. तुम्हा लाडक्या बहिणीला, अरे तुम्हा लाडक्या बहिणीला तोच पैसा पाठवला. तुम्हा लाडक्या बहिणीला तोच पैसा पाठविला. तुम्हा लाडक्या बहिणीला तोच पैसा पाठविला. तुम्हा लाडक्या बहिणीला तोच पैसा पाठविला. आले 7,500 आनंदाने खायव, 7,500 आनंदाने खाय, 7,500 आनंदाने खायव, 7,500 आनंदाने खायव. बटन कमळाचं दाबू नको माय,
साडेसात हजार कमळाचं झाड नको हो साडेसात हजार आनंदात माय कमळाचं झाड नको माय साडेसात हजार आनंदाने खाय अरे अरे बेरोजगारी सर्वत्र ए भावांनो अरे बेरोजगारी सर्वत्र अरे बेरोजगारी सर्वत्र भाऊ झाले सावत्र बेरोजगारी सर्वत्र भाऊ झाले काय म्हणताय ऐका व बेरोजगारी सर्वत्र भाऊ झाले सावत्र बेरोजगारी सर्वत्र भाऊ झाले सावत्र बेरोजगारी सर्वत्र भाऊ झाले सावत्र बेरोजगारी सर्वत्र अरे कायले आता थूले का तू ते जाऊ द्या नंतर फोन टाकून हाँ नया सुनो ये नया एकदम कलर गया तो पैसे वापस गारंटी के साथ है अपने पास हाँ म्हणून बेरोजगारी सर्वत्र भाऊ झाले सावत्र आणि सोयाबीनला भाव नाही आता आमचे इंजिनियर साहेब बोलून गेले अरे सोयाबीनले भाव नाही सरकार विचित्र सोयाबीनला 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 भाव आणि शेतकऱ्यांना तरी कुठे मिळतो न्याय व शेतकऱ्यांना तरी कुठे मिळतो न्याय व इंजिनियर साहेब शेतकऱ्यांना तरी कुठे मिळतो न्याय व क्योंकि एसी में बसर करते हैं चोटी निकालने वाले और फुटपाथ पर सोते हैं मोती निकालने वाले अरे खुलेआम फांसी ले रहे हैं इस देश में मनोज राजा इस धरती का सीना चीर कर रोटी निकालने वाले शेतकऱ्यांना तरी कुठे मिळतो न्याय व त्यांना खिशातून पैसे दिले नाही व